नमस्कार मैत्रिणींनो. तर आज संकष्ट चतुर्थी होती. तर नैवेद्यासाठी मी आज गरमागरम असे भजे बनवले आणि भज्यांसोबत काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचं होतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी सांध्याच्या पात्या केल्या होत्या. तर त्याची पूर्ण रेसिपी मी काही सांगितली नव्हती. तर आज मी सांध्याच्या पोळ्या केल्या. आणि सांध्याच्या पोळ्या कशा करायच्या, तर सांधा म्हणजे काय असतो आधी. तर सांधा म्हणजे आपलं गहू राहते. गहू आपण जे गहू जसं कण्याचं पीठ दळतो तसंच ते गव्हाचं पीठ जाडसर दळून आणायचं. आणि जसं आपण ज्या पद्धतीने आपण कन्या वरतो तसंच सांधा पण तसंच हे पण पीठ वरायचं, उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर लगेच साखर टाकायची. आपल्याला जितकं गोड हवं असेल तेवढी साखर टाकायची त्या प्रमाणात. आणि ते छान कमी गॅसवर वाफवून छान असं शिजवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी विलायची वगैरे टाकायची, छान वाटते. आणि अशा प्रकारे सांधा असा वरून आणि ज्या पद्धतीने आपण गुराच्या पोळ्या किंवा पुरणाच्या पोळ्या तयार करतो त्याच पद्धतीने सांध्याच्या पण पोळ्या तयार करायच्या. मला सांध्याच्या पोळ्या जमत नव्हत्या, तर माझी आई करून दाखवत आहे तुम्हाला. तर हे बघा, अशा प्रकारे गोल छान सर. माझी आई सांगत होती की आधी खूप काही मिळत नव्हतं किंवा म्हणजे कोणताही सणवार राहिला की सांध्याच्या पोळ्या त्या काळी बनवायचे. मी त्यांच्या काळामध्ये बनवत होते आणि त्या लोकांना हे आवडतात. आपल्याला थोडंसं म्हणजे पण छान असते. एकदा तुम्ही नक्की करून बघा सांध्याच्या पोळ्या, काहीतरी नवीन बघा. तर मी हे नैवेद्य दाखवलं आहे. संकष्ट चतुर्थी होती तर. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.